हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण अध्याय 12 आणि त्यातील श्लोक क्रमांक 4 हे मागच्या सत्रात पाहिलं. आणि त्यानंतर माऊलींनी या श्लोक क्रमांक 4वर ज्या ओव्या रचलेल्या आहेत त्यापैकी ओवी क्रमांक 46 पासनं आपण 55 पर्यंत निर्गुण साधना, जी कुंडलिनी अभ्यास म्हणून आपण चर्चा केली होती, चिंतन केलं होतं, ती पाहिली. आता आपल्याला माऊलींचं तेच पुढचं जे काही त्यांनी ओव्या रचलेल्या आहेत त्या श्लोकावर त्याच पाहणार आहोत. मात्र ओंकार साधना सोहम साधनेसह कशी असते हे आपल्याला या निमित्तानं समजून घेता येणार आहे. माऊलींची ओवी क्रमांक 55 पर्यंत आपण पाहिलं. आता 56 ओवीपासनं या सत्राची आपण सुरुवात करणार आहोत. वरी मकारात सोपान, ते सांडोनिया गहन, काखे सुनिया गगन, भरले ब्रह्मी. ओंकार साधना बद्दल आपण समजून घेणार आहोत. ओमची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकाराचा पायरीसारखा वापर करून म्हणजे ओंकार उच्चारण साधनेच्या साह्याने मनातील सर्व शब्द विचार लयास गेल्यानंतर मन सुने म्हणजे रिकामे झाल्यामुळे हृदयाकाश गहन असूनही अनुभवास आले, जे आत्मानुभूतीने म्हणजे ब्रह्मानुभूतीने भरलेले होते. ओंकाराचे वैखरीने दीर्घ उच्चारण वारंवार 21 वेळेस करावे. अखेरची अर्धमात्रा असलेल्या मकाराचा नाद व त्याच्या विरण्याचा अनुभव प्रत्येक वेळी घ्यावा. नाद विरल्यानंतर दीर्घ श्वास घेऊन पुन्हा दुसरा ओंकार उच्चारावा. असे 21 वेळेस त्या मकाराचा नाद, तो नाद विरण्याचा अनुभव मनातील शब्द दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो, ध्यानाभ्यासात मदत होते. म्हणून मकार ही पायरी अर्थात सोपान म्हटल्या गेलेलं आहे. आणि त्यासाठी आपण यापूर्वी जे चिंतन केलं होतं अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 313 ते 315 या ठिकाणी आपण पुन्हा त्याचं चिंतन करणार आहोत. काय म्हणतात माऊली? अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 313. भ्रूलता मागिलीकडे, तेथ मकारांचेची अंगण मांडे, सडे या प्राणासाकडे गगना येता. 313. ओंकाराची तिसरी मात्रा मकार, मचा उच्चार भ्रूमध्यामध्ये लांबवून नाद अनुभवत ओम हा जप वैखरीने करावा. ही एक उत्तम साधना आहे. त्या अनुषंगाने माऊली म्हणतात, हा म सुद्धा विरून जावा लागतो. हा म ज्या प्राणशक्तीमुळे भ्रूमध्याच्या मागील बाजूस संवेदना म्हणजे नाद निर्माण करीत असतो, तो नादही चिदाकाशाच्या अनुभवापूर्वी विरून जावा लागतो. ज्या आत्मानुभवाला ओंकारातील एक मात्रा देखील सहन होत नाही, तेथे वैखरीतील शब्द दूरच राहणार, हा त्याचा भाव. पाठी तेथे चितो भेसळला, तै शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. ओंकारापाठोपाठ ओंकारानंतर नादही चिदाकाशात मिसळला व विरून गेला, तेव्हा ओंकार शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचीही आटणी होते. आता 315वी ओवी आपण पाहू, ज्यामध्ये महत्त्वाची साधना माऊली आपल्याला सांगतात. आता महाशून्याची या डोही, जेथ गगनासी चिथावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा इया. अस्तित्वाची अनुभवी देणाऱ्या महाशून्याच्या म्हणजे स्वरूपानुभूतीच्या डोहात आकाशाचा जेथे ठाव म्हणजे पत्ता लागत नाही, तेथे आकाशाचा गुण असलेला वैखरीचा शब्द कसा अस्तित्वात असणार. आणि म्हणून या 3 ओवीत
जी सांगितलेली साधना आहे ती कशी करावी? ज्यांनी कधी प्राणायाम केलेला नाही त्यांनीही करावी ओंकार साधना. आता याविषयी आपण चर्चा केली होती, गोष्ट खरी आहे, परंतु काय आहे, आपण त्या पद्धतीनं प्रत्यक्ष साधना करीत नाही आणि म्हणून त्यासाठी पुन्हा उजळणी केली तर साधना करण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल हा भाव ठेवून आपण पुन्हा एक 7-8 ओळीचं ओंकार साधना जो काही आहे ती कशी असते त्याचं चिंतन, त्याचं वाचन करूया. सुरुवातीला 5 श्वास दीर्घ व हळूहळू घ्यावे व हळूहळू सोडावे. ताण जाणवणार नाही असे पाहावे. नंतर वैखरीने म्हणजे इतरांना ऐकू जाईल अशा स्पष्टतेने ओंकाराचा उच्चार 21 वेळेस करावा. ओममध्ये अ, उ व म आहे. पुष्कळजण उच्चार करताना ओ बराच लांब म्हणून म ला ओठ बंद व ध्वनी बंद असा उच्चार अनवधानाने करतात. अ आणि उ स्वतः जाणवतील असा ओमचा उच्चार करावा. उच्चारामध्ये म थोडा लांब व नादयुक्त असावा. एका ओमनंतर श्वास हळूहळू व दीर्घ घ्यावा. श्वास घेताना मचा उच्चार संपल्यानंतरचा उर्वरित नाद म्हणजे कंपन म्हणजेच व्हायब्रेशन, संवेदना भ्रूमध्यामध्ये, ब्रह्मरंध्राच्या खाली, टाळूच्या वर, साध्या भाषेत कवटीच्या मध्यभागी सेंटरला अनुभवाव्यात. श्वास घाईने घेतल्यास नाद, कंपन, संवेदना काहीच जाणीवेच्या कक्षेत येणार नाही. त्यामुळे श्वास नैसर्गिकरित्या नैसर्गिक वेगाने आत येईल असा तो घ्यावा. 21 ओंकारानंतर लगेच 15-20 मिनिटे अपेक्षारहित होऊन ध्यान करावे. चिदाकाशाचा महाशून्याच्या डोहाचा अनुभव येईल, अर्थात ध्यान चांगले लागल्याचा अनुभव येईल. अनुभव अवश्य घ्यावा. ही साधना सर्वमान्य आणि प्रसिद्ध सुद्धा आहेच आहे. पुढची ओवी 57 क्रमांकाची. ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविताती निरवधी योग दुर्गे. सोहम साधनेची प्रतीती. ओवी 40 प्रमाणे सुरू केलेली सोहम साधना म्हणजे अजपाजप, श्वासानुसंधान, सिद्धीत गेल्यामुळे द्वैत संपवून द्वैताप्रती समबुद्धी, समता, अखंडतेने अंगी बांधल्यामुळे आत्मानुभूतीचा किल्ला त्यांनी सर केलेला असतो. सोहम साधना सिद्धीत गेल्यामुळे सोहमभाव सहजतेने सतत उपलब्ध असतो व त्यामुळे आत्मानुभूतीमध्ये सहजतेने राहणे साध्य झालेले असते. माऊली अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 309 मध्ये म्हणतात, जै सोहम भावे प्रतीती प्रगट होय. विषय विस्तारासाठी ती ओवी पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे आपण पाहूया. माऊलींनी या ओवीमध्ये सोहम भावाची प्रतीती सांगितलेली आहे. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 309. तै शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. अर्थात जेव्हा सोहम भावाची प्रतीती येते, प्रत्येक श्वासासोबत श्वास आत घेताना सो व श्वास सोडताना अहम, अर्थात सतत नेहमी सोहम म्हणजे मी ब्रह्म आहे ही प्रतीती येते, तेव्हा देह तादात्म्य नष्ट झालेले असते, नेहमीसाठी संपलेले असते आणि सर्व इंद्रिय विषयांना विसरलेली असतात. सर्व इंद्रियांची त्यांच्या त्यांच्या विषयातून रसनिवृत्ती झालेली असते. मनामध्ये विषयासंबंधाने विचार येणे थांबलेले असते. ची ओवी क्रमांक 58 अशी आहे. ते मामेव प्राप्नुवंती या पदच्छेदावर माऊलीची ही ओवी. आपुलिया साठो वाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा. ओवी क्रमांक 58. आपण अध्याय 12 मध्ये आहोत. जे योगी स्वतःचा जीवभाव म्हणजे मन आणि अहंकार जो सोडावासा वाटत नाही, सुटत नाही म्हणून मूल्यवान, तो जीवभाव सोडतात व त्या बदल्यात शून्यवत असलेले ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार सर्वव्यापी मिळवितात.
अर्थात तेही मलाच पावतात. उदाहरणार्थ, हवा सर्वव्यापी असल्यामुळे किंमत शून्य. मनातील नामरूप काढून टाकल्यावर शून्य म्हणजे आकाश राहते आणि शून्य किंमत असलेले चिदाकाश साधक जीवभावाच्या बदल्यात मिळवितो. आता आपण श्लोक क्रमांक 3 आणि 4 पाहिलेला आहे. त्यावर माऊलींच्या ओव्या पण पाहिलेल्या आहेत आणि साधनेच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण आपल्याला करावयाचे झाल्यास कसे करता येईल त्याचं थोडं चिंतन या ठिकाणी आपण करणार आहोत. भगवंतानी, आपण अध्याय 12 आहोत. भगवंतानी श्लोक 3 व 4 ब्रह्माची म्हणजे आत्म्याची निर्गुण उपासना करण्यास सांगितले. त्या साधनेचे निरूपण माऊलींनी ओवी क्रमांक 40 ते 58 द्वारे केले. या 19 ओव्याद्वारे माऊलींनी अध्याय 6 निर्गुण साधना संक्षेपाने सांगितली आहे. माऊलींनी जी निर्गुण साधना विस्ताराने अध्याय 6 सांगितली आहे त्या साधनेतील महत्त्वाचा भाग आहे सद्गुरु स्मरणाने, अर्थात माझी माऊली अशा स्मरणाने सत्वोद्रेक साधून करावयाचा, अर्थात भक्तीच्या पार्श्वभूमीवर करावयाचा ध्यानाभ्यास आणि त्यास ओंकार साधनेची म्हणजे कुंडलिनी अभ्यासाची, प्राणायामाची जोड देणे. ही साधना जागृतावस्थेत सुरू राहण्यासाठी ओवी क्रमांक 40 सोहम साधना करावयास सांगून ओवी क्रमांक 41 ते 45 ध्यानाभ्यास व 46 ते 58 ध्यानासाठी सहाय्यभूत असणारी ओंकार साधना, सोहमभाव व कुंडलिनी अभ्यास सांगितला आहे. हे उपाय सुखोपाय व सुगम्य आहे. या साधना केल्याने कुंडलिनी विकासित होऊन ते बाल्यावस्थेत येते. हे आपण अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 274 बघितलेलं आहे. माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. आता ध्यान लागण्यासाठी व कालांतराने जागृतावस्थेत आत्मसाक्षात्कार होण्यासाठी, ज्ञानाची अपरोक्षानुभूती येण्यासाठी एवढा विकास निश्चित पुरेसा आहे. कुंडलिनीच्या एवढ्या विकासाने कोणतीही सिद्धी प्राप्त होत नाही. तसेच या साधनेने कोणतेही नुकसान तर होऊ शकतच नाही. त्यामुळे निशंक होऊन भक्ती आधारित ध्यानाभ्यासात प्राणायामाची, 3 बंधाच्या प्राणायामाची, कुंडलिनी अभ्यासाची जोड द्यावी. त्यामुळे आरोग्यही चांगले राहते. चांचल्य कमी झाल्यामुळे, मनामुळे बुद्धी स्थिर तीक्ष्ण झाल्यामुळे प्रपंचात यशप्राप्ती वेगाने होते. हा जास्तीचा फायदा. भगवंतांनी श्लोक 3 व 4 द्वारे निर्गुण साधना सांगून त्याद्वारे त्यांची आत्मानुभूतीची प्राप्ती होते असे सांगितले. ती साधना माऊलींनी ओवी 40 ते 58 द्वारे सांगितली आहे. ते वर आपण पाहिले. जी भक्तीसहित करावयाची आहे, गुरुस्मरणाद्वारे करावयाची आहे व जी सुखोपाय सुगम्य आहे. त्यामुळे या साधनेकडे, या ओव्याकडे साधना कष्टप्रद आहे या नकारात्मक भूमिकेने पाहणे अनुचित आहे. अध्याय भक्तिमार्गाचा असताना या सर्व साधना सांगून आत्मानुभूतीच्या प्राप्तीमध्ये ध्यानाभ्यासाची आवश्यकता माऊलींनी अधोरेखित केलेली आहे असे लक्षात घ्यावे. माऊलींची प्रतिज्ञा आहे, तळहातावरील रत्नासारखा टळटळीतपणे आत्मा अनुभवास आणून देईल. माऊलीची शैली कोड्यात घालणारी, संभ्रम निर्माण करणारी, गूढरम्यता निर्माण करणारी नाही. आत्मा अनुभवास येण्यासाठी ज्या साधना करणे आवश्यक आहेत त्या साधना माऊलींनी विस्ताराने व सुखोपाय सुगम्य करून सांगितले आहेत. अध्याय 6 विस्ताराने ध्यान, प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास सांगावयाचा व तो करू नये म्हणून किंवा सोपे असलेले फक्त नामस्मरण करावे यासाठी ध्यान, प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास कसा अवघड आहे हे मनावर बिंबविण्यासाठी पुन्हा तो अभ्यास 18 ओव्याद्वारे म्हणजे ओवी क्रमांक 40 ते 58 19 ओव्याद्वारे सांगावयाचा असा माऊलींचा स्वभाव, शैली नाही. हे आवर्जून लक्षात घ्यावे. माऊलींना सर्व मार्गाच्या म्हणजे ध्यान, कर्म, ज्ञान, भक्ती या मार्गाच्या साधना भक्ती आधारे करणे असा समन्वयच अपेक्षित आहे. त्यामुळे आता पुढील ओव्यातून माऊलींनी जो भक्तिरहित योगाचा पक्ष सांगितला
तो ओवी क्रमांक 40 ते 58 या भागास लागू नाही असे लक्षात घ्यावे. आणि पुढील ओवी 63 पासून माऊलींनी भक्तिरहित योगाचा पक्ष सांगितला आहे. हे विवेचन ओवी 40 ते 58 या भागास लागून नाही. पुढील ओवी भक्तिरहित योगाभ्यासाची प्रस्तावना करणारी आहे. ओवी क्रमांक 60 वरून स्पष्ट होते की ओवी 40 ते 58 ही निर्गुण साधना भक्तीच्या पार्श्वभूमीवर करावयाचा ध्यानाभ्यास आहे. ओवी 60 आपण पाहूया. जिही सकळ भूताची ही ती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्ती विन. जे योगी भक्तीचे सहाय्य न घेता सर्व प्राणांच्या हितार्थ असलेले व निरालंबी जे मनाला आलंबन होऊ शकत नाही असे निर्गुण आणि अव्यक्त ब्रह्म प्राप्त करून घेण्याची आसक्ती धरतात. म्हणजे श्लोक क्रमांक 3 व 4 व त्यावरील ओव्याद्वारे सांगितलेल्या निर्गुण ब्रह्माच्या निर्गुण साधनेतील देहतादात्म्य म्हणजे मी व माझे सोडण्यासाठी भक्तीचे सहाय्य अत्यावश्यक आहे, ते योगी भक्तीचे सहाय्य घेत नाहीत. ही ओवी क्रमांक 60 आपण पाहिली. पुढे ओवी क्रमांक 63 पासून हठयोगातील कष्ट सांगितले आहेत. पुढील श्लोकातही भगवंतानी साधनेतील देहतादात्म्य सोडण्यास ही मी करीत असलेली साधना, ही माझी साधना, हा देहांकार व कर्तृत्व अहंकार सोडण्यास सांगितलेले आहे. वाचोनी योगचेनी बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. ओवी क्रमांक 59. एरवी योगाभ्यासाच्या सामर्थ्यावर जे मिळते त्यात अधिक काही लाभ होतो असे मुळीच नाही. उलट जास्त श्रम मात्र त्याच्या पदरात पडत असतात. आता श्लोक क्रमांक 5. क्लेशोऽधिककरस्तेषां अव्यक्तां सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्व्याप्यते. म्हणजे अर्थ असा, अव्यक्ताच्या म्हणजे आत्म्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचे चित्त आसक्त आहे त्या साधकांना आपल्या साधनेत अधिक क्लेश म्हणजे कष्ट होतात. कारण देहाशी तादात्म्य ठेवणाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माची अनुभूती कष्टानेच म्हणजे दीर्घकाल परिश्रम केल्यानंतरच प्राप्त होत असते. निर्गुण साक्षात्काराच्या साधनेत असलेल्या कष्टाचे कारण देहाशी तादात्म्य असणे हे आहे. साधनेमध्ये देहांकार व कर्तृत्वाहंकार असणे हे आहे. म्हणून अध्यायाच्या सुरुवातीला ओवी 6 मध्ये माऊली गुरुस्तुतीच्या माध्यमातून म्हणतात, हे गुरुरूपी माते, तू देहतादात्म्य दूर करून आत्मज्योतीची ओवाळणी देतेस. गुरु देहातादात्म्य कसे दूर करतात ते करण्यासाठी ती ओवी आपण पुन्हा पाहूया. प्रस्तावनेच्या अध्याय क्रमांक 12च्या ज्या ओव्या आहेत त्यातली ओवी क्रमांक 6 अशी आहे. प्रत्यक् ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनांची खेळणी आत्मसुखाची बाळलेनी लेमविसी. अर्थ, देहतादात्म्य दूर करून आत्मज्योतीची ओवाळणी म्हणजे भेट तू देतेस. हृदयाकाशाच्या अखंड प्रत्ययानंतर स्वसंवेद्य आत्म्याची अनुभूती तू भेट म्हणजे ओवाळणी म्हणून देतेस. तत्पूर्वी व्यक्ती ही मनाच्या हातातील खेळणे असते. मात्र गुरुकृपा झाल्यानंतर आपल्याला इप्सित असं जे काही आहे ते प्राप्त होतच होतं. यावरून लक्षात येईल की माऊलींनी निर्गुण साधनेतील कष्टांना परिश्रमांना दूर केलेले आहे. पुढची ओवी जी आपण थोड्यापूर्वी वाचली होती. जिही सकळ भूताची ही ती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्ती विन. 60 क्रमांक. जे योगी भक्तीचे सहाय्य न घेता सर्व प्राण्यांच्या हितार्थ असलेले व निरालंबी जे मनाला आलंबन होऊ शकत नाही असे निर्गुण आणि अव्यक्त ब्रह्म प्राप्त करून घेण्याची आसक्ती धरतात. म्हणजे श्लोक 3 व 4 व त्यावरील ओव्याद्वारे सांगितलेल्या निर्गुण ब्रह्माच्या निर्गुण साधनेतील देहतादात्म्य
मी व माझे सोडण्यासाठी भक्तीचे साह्य अत्यावश्यक आहे. ते योगी भक्तीचे साह्य घेत नाहीत. पुढची ओवी. तया महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे, अनिरुद्धी सिद्धींची द्वंद्वे पाडोनी ठाती. 61. माऊलींनी ध्यानाभ्यास क्लेशरहित म्हणजे कष्ट परिश्रमरहित व निर्धोक केला आहे. ही व पुढील ओवी पातंजल योगात सांगितलेल्या ध्यान पद्धती संबंधाने आहे. उत्तरोत्तर सूक्ष्म आलंबन मनात देऊन त्यावर धारणा, ध्यान, समाधी असा संयम सिद्धीस नेण्यासंबंधाने आहे. या पद्धतीचा ध्यानाभ्यास दीर्घकाळ परिश्रम केल्यानंतरच अर्थात श्लोक 5 प्रमाणे कष्टाने आत्मानुभूती प्राप्त करून देणारा आहे. ओवीचा अर्थ असा आहे, त्या योग्यांना इंद्रादी पदे वाटमारेपणा करतात व रिद्धी-सिद्धीमध्ये अडकून पडावे की पडू नये हे द्वंद्व आत्मप्राप्तीच्या आड येते. हा त्रास पातंजल योगाद्वारे प्रगती साधताना कसा अनुभवास येतो याचा विस्ताराने उहापोह अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 360 मध्ये केलेला होता. हा त्रास प्राणायाम 3 बंधाच्या प्राणायाम कुंडलिनी अभ्यासासह भक्ती आधारे केलेल्या ध्यानाभ्यासाने होत नाही. हे लक्षात येण्यासाठी आता तेथील काही ठळक भाग ते आपण वाचणार आहोत. अध्याय 2 ओवी क्रमांक 360 ज्यामध्ये आत्मानुभूती माऊली सांगतात. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तयाते. स्थितप्रज्ञाला स्थितप्रज्ञावस्था प्राप्तीपूर्वी रिद्धी-सिद्धी प्राप्त होणे आवश्यक नाही, म्हणजे प्री रिक्विजिट नाही. नैष्कर्म्य सिद्धी नक्की प्राप्त असते. त्यामुळे अधृती म्हणजे अधीरपणा, अस्थिरता ही बाधा त्यास होत नाही. नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेली असल्यामुळे रिद्धी-सिद्धी धारण केलेल्या नाहीत ही न्यूनता असल्याचे त्या जाणवत नाही. आता यामध्ये आपल्याला माऊली हे स्पष्ट करतात की हा त्रास प्राणायाम 3 बंधाच्या प्राणायाम कुंडलिनी अभ्याससह भक्ती आधारे केलेल्या ध्यानाभ्यासाने होत नाही. हे लक्षात येण्यासाठी आपण या ठिकाणी आता पातंजल योगातील ध्यानाभ्यास जो आहे तो त्याचा तपशील त्या ओवीच्या संदर्भात दिलेला होता आणि त्यातला जो काही कष्टप्रद भाग आहे तो गाळून माऊलींनी आपल्याला सोपा ध्यानाभ्यास सांगितलेला आहे. आणि त्यामुळं पातंजल योगातील ध्यानाभ्यास क्लेश अधिकतर आहे. हा जो काही या श्लोकाचा भाग आहे तो इथे माऊलींनी खूप सोपा करून सांगितला आहे. पुढची ओवी 62 क्रमांकाची. माऊली म्हणतात. काम क्रोधांचे विलग उठावती अनेक, आणि शून्येसी अंग झुंजवावे की. कामक्रोधांचे आवेग ध्यानातून अनेकदा व्युथित करतात म्हणजे उठवतात. नामरूपरहित मनाची अवस्था प्राप्त झाली की अल्पावधीतच हे आवेग उठवतात. शून्यावस्था टिकू देत नाहीत. त्यामुळे चिदाकाशाचा अनुभव व त्यानंतर स्वरूपाचा अनुभव प्राप्त होत नाही. त्यामुळे शून्यावस्था टिकून ठेवण्याच्या दिशेने म्हणजे अंगाने पातंजल पद्धतीचा ध्यानाभ्यासात झगडावे लागते. तोच मुद्दा पुन्हा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवा वारा. माऊली आता हठयोगातील कष्ट सांगतात. तहानेने तहानच प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि अहोरात्र हातांच्या वावांनी वारा मोजावा, पण नाका वाट्यात घेऊ नये. उन्नेंद्रियांचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे, झाडाशी साजने चाळा वेगा. जेथे निद्रा नाहीशी झालेली आहे अशी जागृती हेच निजणे. चित्ताचा इंद्रियाचा निरोध करणे हाच विषय विलास करणे आणि झाडाशी बोलणे हेच मैत्री करणे. आता काही ठिकाणी पाठभेद आहेत. उनी दिहाचे म्हणजे दिवसा उन्हात निजणे ते काही फार महत्त्वाचं आहे, अशातला भाग नाही. शीत वेढावे
उष्ण पांघुरावे, वृष्टीची या असावे घरातून. थंडी नेसणे, ऊन पांघरणे आणि पावसाच्या घरात बसणे असे कष्ट सोसावे लागतात. किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेश नित्य नवा, भ्रतारे वीन करावा तो हा योग. 66. अर्थ पाहूया आपण. हा हठयोग करणे म्हणजे पतिमृत्यूमुळे सतीस होणारे अग्निप्रवेशाचे दुःख पती वाचून म्हणजे लग्न न करता नित्य प्राप्त होण्यासारखे आहे. एथ स्वामीचे काज ना बापिके व्याज, परी मरणेसी झुंज नित्य नवे. ओवी क्रमांक 67. स्वामीचे काम म्हणजे राज्यासाठी युद्ध, वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड असे कुठलेही निमित्त नसलेले आणि तरीही मरणाशी नित्य नवी लढाई असा हा ओवी 63 ते 65 मध्ये सांगितलेला हठयोग आहे. ऐसे मृत्यूहुनी तीख, का घोटे कडत वीख, डोंगर गिळता मुख न फाटे काही. 68. याप्रमाणे हठयोगाचे दुःख मृत्यूपेक्षा तीक्ष्ण आहे. अथवा कडत विष पिववेल काय, डोंगर गिळताना तोंड फाटणार नाही काय. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिशेल वाटा भागा आला. म्हणून अर्जुना, या हठयोगाच्या वाटेने जे निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला, शेलका भाग आला. पाहे पा लोहाचे चणे, जै बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. जेव्हा दंतहीन म्हणजे बोडके असणाऱ्या लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरेल की त्याचा प्राण जाईल. दंतहीनाला लोखंडाचे चणे खाणे शक्य नाही का त्याच्या प्राणाची शुद्धी होईल, काय बरोबर म्हणावे. मनोनी समुद्रबाही तरणे आथी केही, का गगना माझी पायी खोली जतू असे. बाहूंनी समुद्र तरून जाणे शक्य आहे काय, आकाशात कोणी पायाने चालला आहे काय. वडघली आरणाची थाटी, अंगीन लागता काठी, सूर्याची पावटी का होय गा. 72. रणांगणाच्या धुमश्चक्रीत गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा सुद्धा घाव न लागणे किंवा सूर्यावर चालणे शक्य आहे काय. पुढची ओवी. या लागी पांगुळा हेवा, नव्हे वायुसी पांडवा, ते विदेहवंता जीवा अव्यक्ती गती. म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही त्याप्रमाणे देहतादात्म्य असलेल्या जीवाला अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. ऐसा जरी दिवसा बांधोनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती. 74. असे असून ते जीव धैर्य धरून निर्गुणाचा पाठलाग करतील तर त्यांना दुःखच प्राप्त होईल. जे साधक निवड साधनेच्या म्हणजे भक्तिरहित साधनेच्या अधीन राहतात त्यांना मी साधना करतो करीत आहे असे देहतादात्म्य दुःखास कारणीभूत होते. अशा साधकांचा देहंकार कर्तृत्वहंकार त्यांना मुक्तावस्था मिळू देत नाही. भक्तिमार्गात साधक साधनेच्या आश्रयीत न राहता भगवंताचा आश्रित होतो व लवकर जीवन मुक्तावस्था प्राप्त करतो. त्यामुळे साधना करीत असताना साधनेला भक्तीची जोड द्यावी. फलाकांक्षा रहिततेने आध्यात्मिक साधना कराव्यात. साधना भगवंतास अर्पण करीत जावे. मनोनी एरते पार्था, नेनतेची देव्यथा, जे का भक्तिपंथा ओटंगले. ओवी क्रमांक 75. म्हणून पार्था, जे भक्तिमार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाही. आणि आता आपण ओवी क्रमांक 58 आणि परिच्छेद 2 आपण ह्या संदर्भामध्ये पाहूया, म्हणजे आपल्याला या म्हणण्याचा माऊलीच्या म्हणण्याचा अर्थ अधिक चांगला कळेल. ओवी क्रमांक 58 थोड्यापूर्वी आपण वाचली तीच.
आपुलिया साठो वाटी, शून्य घेती उठा उठी, तेही मातेची किरीटी पावती गा. भगवंतानी श्लोक 3 व 4 द्वारे ब्रह्माची म्हणजे आत्म्याची निर्गुण उपासना करण्यास सांगितले. त्या साधनेचे निरूपण माऊलींनी ओळी क्रमांक 40 ते 58 द्वारे केले आहे. या 19 वह्यांद्वारे माऊलींनी अध्याय 6 मधील निर्गुण साधना संक्षेपाने सांगितली. माऊलींनी जी निर्गुण साधना विस्ताराने अध्याय 6 मध्ये सांगितली त्या साधनेतील महत्त्वाचा भाग आहे सद्गुरु स्मरणाने, म्हणजे माझी माऊली अशा स्मरणाने सत्रोद्रेक साधून करावयाचा, अर्थात भक्तीच्या पार्श्वभूमीवर करावयाचा ध्यानाभ्यास आणि त्यास ओंकार साधनेची, कुंडलिनीची अभ्यासाची, प्राणायामाची जोड देणे. ही साधना जागृतावस्थेत सुरू राहण्यासाठी ओवी 40 मध्ये सोहम साधना करावयास सांगून ओवी 41 ते 45 मध्ये ध्यानाभ्यास व 46 ते 58 मध्ये ध्यानासाठी सहाय्यभूत असणारी ओंकार साधना, सोहमभाव व कुंडलिनी अभ्यास सांगितलेला आहे. हे उपाय सुखोपाय व सुगम्य आहेत. या साधना केल्याने कुंडलिनी विकासित होऊन ते बाल्यावस्थेत येते. म्हणजे हे चिंतन यापूर्वी आपण केलं. कशा करता? मनोनी एरते पार्था, नेनतेची दे व्यथा, जे का भक्तिपंथा ओटंगले. भक्ती मार्गाला जे लागले त्यांना हे दुःख जाणवत नाही. मात्र त्याच्या जोडीला हे आत्ता आपण जे वाचलेलं ओवी क्रमांक 58 ते सुद्धा लक्षात ठेवायला हवं. या ठिकाणी आपण आजच्या या सत्राला पूर्ण विराम देऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. यानंतर आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे. कणा ताठ आणि सुखासनात बसायचं आहे. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा क्लेशकारक भाव नको. प्रसन्नता हवी. मनात विचार यावयास नको. आला विचार तर त्यास नाकारावयास नको. आणि त्या विचाराकडे साक्षी भावाने पाहता तो विचार विरून जाईल. अशा पद्धतीनं आणि माऊलीला साकडं घालून म्हणजे आपला सिद्ध मंत्र म्हणून आपण 20 मिनिटाचं आता ध्यान करूया. माझी माऊली.